नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राऊड स्कूल चॅनलवरती आपलं स्वागत आहे. दैनंदिन जीवनात इंग्लिश बोलणे हे खूप महत्त्वाचे कौशल्य आहे. म्हणून आजपासून आपण चालू करत आहोत एव्हरीडे 10 व्होकॅब्युलरी सिरीज. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. चला तर सुरू करूया. पहिला शब्द आहे अराईज. अराईज म्हणजे उत्पन्न होणे, जे कुठलीही वस्तू उत्पन्न होणे, अराईज त्याला म्हणतात अराईज. दुसरा शब्द आहे बी. बी म्हणजे होणे किंवा असणे. तिसरा शब्द आहे बियर. बियर म्हणजे सहन करणे किंवा जन्म देणे, एखादी त्रास सहन करणं याला म्हणतात बियर. तर बियर या शब्दाचा अर्थ आहे सहन करणे किंवा जन्म देणे. व्होकॅब आहे बिगिन. बिगिन म्हणजे सुरू करणे, एखाद्या गोष्टीला सुरू करणे म्हणजे बिगिन. नेक्स्ट शब्द आहे बीड. बीड म्हणजे लिलाव करणे. मार्केटमध्ये आपण जात असतो, तिथं बघत असतो की लिलाव होत असतो व्हेजिटेबलचा, तर त्या गोष्टीला म्हणतात बीड करणे ना. आणि IPLमध्ये पण प्लेयर्सची खरेदी विक्री केली जाते, त्या गोष्टीला पण IPLची जी आता बिडिंग झाली होती ना, तर अशा गोष्टीला म्हणतात बीड करणे म्हणजे लिलाव करणे. प्लेयरचं आपण विकत घेतो, फ्रँचायझी त्या प्लेयरांना विकत घेते थ्रू लिलाव म्हणजे बिडिंग थ्रू. त्या या प्रोसेसला आपण बिडिंग म्हणतो ना. तर बीड म्हणजेच लिलाव करणे. पुढचा शब्द आहे ब्लो. ब्लो म्हणजे वारा वाहणे. वाऱ्याच्या संदर्भात या शब्दाला वापरण्यात आलेला आहे ब्लो. ब्लो म्हणजेच वारा वाहणे. पुढचा शब्द आहे ब्रीड. ब्रीड म्हणजे प्रसवणे, म्हणजे जे जन्म देण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो प्रसवणे किंवा उत्पन्न होणे. पुढचा शब्द आहे क्लीव. क्लीव म्हणजे चिरणे. जसं एखादा ऊस असेल त्याला आपण मध्यभागातनं चिरडतो, त्याला म्हणतात क्लीव करणे म्हणजेच चिरणे. पुढचा शब्द आहे क्रीप. क्रीप म्हणजे रांगणे, सरपटणे. साप जो आहे तो काय करतो, क्रीपिंग करतो, सरपटतो, त्याला म्हणतात क्रीप करणे, रांगणे. पुढचा शब्द वेल. वेल म्हणजे राहणे.